नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। महाराष्ट्र प्रदेश भाजपा सचिव राजेश बकानी ने रेस्ट हाउस पुलगांव में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की और कहा कि माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 14 जून को पुलगांव नगर परिषद द्वारा संपत्ति कर में वृद्धि को निलंबित करने का बयान दिया था और वह प्रमुख सचिव द्वारा दिनांक 3 जुलाई को शासनादेश द्वारा प्रक्रिया प्रारंभ की गई, जिसके तहसील संबंध में पूछे जाने पर उन्होंने कहा कि पुलगांव के ऊपरी तहसील के लंबित आंकड़ों को गठन हेतु तत्काल स्वीकृति प्रदान करने का कारण संबंधित अधिकारियों को निर्देशित किया गया है। विधानसभा की आचार संहिता के अनुसार आवश्यक कर्मचारी सहकारी समितियां शुरू करने के लिए बजट में 110 करोड़ रुपए का प्रावधान करने की मांग देवेंद्र फडणवीस से की गई। आपला प्रश्न मागील 10 वर्षापासून असा आहे। ॲक्च्युअली तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही मागणी 2018 ला झाली। 2019 ला विधानसभेची निवडणूक असताना सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ज्यावेळेस पुलगावमध्ये आली त्यावेळेस आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी याची मागणी केली की या ठिकाणी आम्हाला तहसीलचा दर्जा देण्यात यावा। त्यांनी सांगितलं की तहसीलचा दर्जा एकदम देता येत नाही, अप्पर तहसीलचा दर्जा देण्यासाठी आमची हरकत नाही। त्या संदर्भामध्ये सगळ्या सूचना या संबंधित विभागाला करण्यात आल्या की अप्पर तहसीलसाठी साधारण किती लोकसंख्येची गरज असते, किती गावं या अप्पर तहसीलमध्ये त्याचा समावेश करण्यात येईल, हा सगळा विषय झाल्यानंतर तो सर्व आकृतीबंध या गावाचा आकृतीबंध हा शासनाकडे गेला आणि शासन दरबारी गेल्यानंतर या ठिकाणी अप्पर तहसीलदाराचं पद निर्माण करून अप्पर तहसीलदाराची नियुक्ती सुद्धा पुलगाव अप्पर तहसीलदार म्हणून या ठिकाणी करण्यात आली। मग पुलगाव अप्पर तहसीलदार या ठिकाणी ज्यावेळेस बसले, मला या ठिकाणी मॅन पॉवरची गरज आहे म्हणून पदनिर्मिती करण्यात यावी या संदर्भामध्ये या अप्पर तहसीलदारांनी सन्माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं। सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आपले कमिशनर यांना पत्र दिलं, कमिशनरांनी प्रधान सचिवाला पत्र दिलं, प्रधान सचिवांनी आकृतीबंध पाठवा आम्ही त्याला मंजुरी देतो असं म्हणून आकृतीबंधासाठी किती पद निर्मिती करावी लागतात या संदर्भामध्ये सूचना केल्यानंतर 2 कारकून, 1 टायपिस्ट, 1 ड्रायव्हर अशी आणि परत 2 नायब तहसीलदार वगैरे असे एकूण 7 लोकांची निर्मिती करण्याच्या संदर्भामध्ये कलेक्टरांनी परत कमिशनरांना पत्र देऊन हा पूर्ण विषय आकृतीबंधाला परवानगी मिळण्याच्या संदर्भात हा प्रधान सचिवाकडे गेलेला आहे आणि त्याचं एव्हिडन्स आता म्हणाल तर आता मी तुम्हाला दाखवतो आहे की कमिशनरांनी प्रधान सचिवाला या आकृतीबंधाला परवानगी मिळण्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे, अर्ज दिलेला आहे आणि या ठिकाणी बसून असणारे संपूर्ण पदाधिकारी यांनी सुद्धा या आकृतीबंधाला परवानगी देण्याच्या संदर्भात सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आग्रह धरलेला आहे। मी तुम्हाला आश्वासित करतो की मध्ये जे आचारसंहितेचे पिरियड होते 2 महिने त्याच्यामध्ये गेले आणि परत सप्टेंबरमध्ये सुद्धा आचारसंहिता लागण्याची संभावना आहे या विधानसभेची। त्या अगोदर आम्ही आकृतीबंधाला परवानगी आणण्याचा पूर्ण प्रयत्न करून पुलगावकरांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार।